बोधिवृक्षाला लटकलेल्या वटवाघळांनी उद्ध्वस्त करायला घेतलंय जेतवन आणि सुकत चाललाय भीमबाबाचा मळा। रोहिणी आणि निरंजनेच्या पाण्याने पुन्हा फुलवावं लागेल जेतवन आणि चवदार तळ्याच्या पाण्याने पुन्हा फुलवावा लागेल भीमाईचा मळा। नमस्ते, जय भीम और आप देख रहे हैं आकाश गाथा। भीमा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आहे, नमलो तुलाच नाही तर जन्मही व्यर्थ आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्तानं आकाश गाथा प्रस्तुत कवितेतला भीमराव या कार्यक्रमांतर्गत आज माझ्यासोबत आहेत आंबेडकरी कवी श्रीकांत बागुल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व काळ परिवर्तनाच्या चेतनेने अनेक भीमसैनिक पेटून उठतात। आपणही गेली अनेक वर्ष समाजकार्य, भारतीय बौद्ध महासभा, कविता, आंबेडकरी चळवळीच्या कार्यक्रमांचं प्रभावी सूत्रसंचालन अशा प्रवाहातून आंबेडकरी विचार गतिमान करीत आहात। उल्हासनगरातील दिवाणी न्यायालयात गेली अनेक वर्षांपासून पिटिशन रायटर असल्यामुळे संविधानिक चौकटीत राहून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कार्यरत असता। सोबतीला प्रासंगिक घटनांवर आपले बिनधास्त भाष्य करीत कविता, व्याख्यानं, लेखनातून आपण अभिव्यक्त होता। आजवर अनेक कवी संमेलनं, धम्म परिषदा, चर्चासत्र, परिसंवाद यातून आपण आंबेडकरी विचार अधोरेखित करीत आहात। आपल्या अभ्यासपूर्ण निवेदनातून आपण समाजाचे प्रबोधनही करता। लाठीकाठीसारख्या कौशल्यातून नव्या पिढीला आपण आत्मसंरक्षणाचे धडे देऊन सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहात। आपल्या या प्रवासात तुमची पत्नी ॲडव्होकेट सोना बागुल यांची मोलाची साथ आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चिवट निष्ठा असणारे आजचे आकाश गाथाचे अतिथी वक्ता आहेत ज्येष्ठ आंबेडकरी कवी श्रीकांत बागुल। तर आपले खूप खूप स्वागत आहे आकाश गाथामध्ये। जय भीम। जय भीम, जय भीम। तमाम भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने मी मनोपूर्वक शुभेच्छा देतो। जय भीम। तसेच माझ्या कवितेला आकाश गाथा या चॅनलने जो मंच उपलब्ध करून दिला त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। श्रीकांतजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की अनेक पदर असलेलं एक व्यक्तिमत्व, पण एक कवी म्हणून तुम्ही या शब्दांच्या जादूगाराकडे किंवा पुस्तकांवर अफाट प्रेम करणाऱ्या प्रज्ञासूर्याकडे कसं पाहता? सुरुवातीलाच माझी कविता मरणोत्तरही अपराजित जगजेता ठरलास तू आंबेडकर, क्या बात आहे, या कवितेच्या शीर्षक अनुषंगाने आहे। सुरुवात करतो। स्वागत। जन्मजात संकटे, परिस्थिती, व्यवस्था, एकूणच साऱ्या प्रतिकूलतेस उरून पुरलास तू आंबेडकर। खरोखर मरणोत्तर जगजेता अपराजित ठरलास तो आंबेडकर। क्या बात आहे, क्या बात आहे। असा कसा योद्धा हयातीत हयातभर कधीच नाही हारलास तू। तुझे कार्य, तुझा संघर्ष मृत्यू देखील थांबवू शकला नाही। मरणोत्तरही अपराजित जगजेता ठरलास तो आंबेडकर। मृत आंबेडकर जिवंत आंबेडकरांपेक्षा अधिक भयंकर आहे, या वाक्याची प्रचिती येत राहते वारंवार वारंवार। असा कसा धुरंधर युगंधर ठरलास तो आंबेडकर। कुठली समस्या एकच उत्तर, कुठलाही प्रश्न एकच उत्तर, आंबेडकर आणि फक्त आंबेडकर। आयुधही तूच आणि ढालही तूच। क्या बात आहे। कुठलीही चर्चा, कुठलाही परिसंवाद तुझे संदर्भ, तुझा दाखला दिल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही। इतका कसा खोलवर रुजलायस तो आंबेडकर, इतका कसा खोलवर रुजलायस तो आंबेडकर। तुझ्या विचारांच्या विरोधकांनाही तुझे विचार मांडावे लागतात। तुझ्या विचारांना देता येत नाही आव्हान खुले,
आणि मनात नसतानाही तुझ्या चरणावर वाहावी लागतात फुले. फुले, क्या बात है. इतका कसा अपरिहार्य होऊन बसलायस तू आंबेडकर. मरणोत्तरी अपराजित जगजेता ठरलास तू आंबेडकर, ठरलास तू आंबेडकर. क्या बात आहे, क्या बात आहे. तू पेटला असा की वणवाच पेटलेला, तू पेटला असा की वणवाच पेटलेला, तू झुंजला असा की सूर्य तळपलेल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञासूर्याने वामनदादा कर्डकांपासून बाबूराव बागुल असतील किंवा मला तर वाटतं एक दलित साहित्याला जन्म देणारा एक मोठा सूर्य या भारताच्या कुशीत जन्माला आलेला आहे. श्रीकांतजी, मला हे विचारायचं की तुम्ही चोपड्यासारख्या परिसरामध्ये राहता. चोपडा परिसर हा खानदेशी लोकांचा एक मोठा गड मानला जातो. तर श्रीकांत बागुल चा खानदेशमधून प्रवास झाला उल्हासनगरमध्ये की आणखी कुठून उल्हासनगरमध्ये स्थिरावला आणि तो प्रवास कसा होता? मूळचा तसा मी खानदेशातला, हम्म. परंतु माझे आजोबा, माझे वडील हे नगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यातील साखरवाडी या ठिकाणी शुगर फॅक्टरीमध्ये कार्यरत होते. घराघरांची करावी लागतील विहार, वस्ती वस्तींची उभारावी लागेल श्रावस्ती, नगरानगरांचे करावे लागेल कुशीनगर आणि प्रत्येक छावणी व्हावी लागेल लुंबिनी आणि उभारावं लागेल आंबेडकरांच्या विचारांचे विद्यापीठ आणि धम्म विचारांची पुन्हा निर्मावी लागेल तक्षशिला आणि नालंदा, तक्षशिला आणि नालंदा. पण एक कोर्टामध्ये पिटिशन रायटर असणारा माणूस अचानक कवितेकडे कसा वळला? कविता खरं तर मी उल्हासनगरनं आल्यावर द्यायला सुरुवात झाली नाही. माझ्या कवितेची सुरुवात ही इयत्ता 9वीत असताना 2 फेब्रुवारी 1992ला मी पहिली कविता लिहिली. त्या कवितेचं शीर्षक होतं शब्द आणि शब्दाच्या अनुषंगाने माझी पहिली कविता मी निर्मिती केली. आणि त्यानंतर आमच्या गावी मी मजुरी करत असताना गरिबीचे चटके किंवा आयुष्यामध्ये घडणारे बदल, परिवर्तन यातून जे जे घडत गेलं आणि ते मला जे वाटलं, मला जे मनाला भावलं, टोचलं, दुखावलं, ते शब्दरूप घेऊन माझ्या कवितेचा प्रवास सुरू झाला. आणि जेव्हा मी कायमस्वरूपी गाव सोडलं, मला सांगायला कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते की मानलेल्या मामा मामीकडून 100 रुपये उसने घेऊन गावावर निघालो. त्यावेळेस पॅसेंजरचं तिकीट होतं 33 रुपये. आणि योगायोग आपण मानत नाही, परंतु जेव्हा स्टेशनवर मी गाव सोडायला उभा होतो त्या दिवशी माझ्या मित्राने, भीमराव काकळे या मित्राने मला पेपर दाखवला की श्रीकांत, तुझी लोकमतमध्ये कविता आलेली आहे. आणि खरं तर माझ्याकडे पैसे तोकडे असल्याने मी तो कवितेचा अंक असलेला वृत्तपत्र घेऊ शकलो नाही, कारण तुटपुंजे पैसे घेऊन शहरात निघालो आहे आणि पुढे आणखी माझ्याभोवती काय वाढवून ठेवलं याला मला कुठलीही कल्पना नव्हती. त्यामुळे मी माझी पहिली प्रकाशित झालेली कविता तो अंक घेऊ शकलो नाही. श्रीकांतजी, गेली अनेक वर्षे तुम्ही न्यायालयात पिटिशन रायटर म्हणून काम करताय. त्या सोबतीने भारतीय बौद्ध महासभा असेल किंवा अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये चळवळीमध्ये तुम्ही सक्रिय आहात. तर गेल्या 30-40 वर्षामध्ये आंबेडकरी समाजातली स्थित्यंतर टिपणारी एखादी कविता आहे का? किंवा तुमची संवेदना, तुमची जाणीव काय सांगते याबद्दल? मी ज्या ज्या वातावरणात वाढलो, वातावरण बघितलं आणि तिथेच माझ्या कवितेतून मी स्पष्टपणे व्यक्त होत गेलो. मग तिथे मी कोणाचाच मुलायजा बाळगला नाही आणि स्वतःची देखील स्वसमीक्षा देखील मी कवितेतून केलेली आहे. त्यामुळे माझी कविता ही सत्यप्रमाण मानून चालते. माझ्या एका कवितेतून मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो. सत्य सत्य उडत जाऊ नकोस, मरशील हरा मोतीनं, माझा हितचिंतक मला नेहमी सांगतो. क्या बात. पण काय करू बाबा, घरातून निघाल्यावर आणि चौकात येऊन तुझ्या पुतळ्याकडे पाहिल्यावर मला आठवतात तुझे शब्द, जुलूम करने वाले से जुलूम सहने वाला ज्यादा गुन्हेगार होता है. म्हणून बाबा मला बोलावं लागतं, माझ्याच नखांनी माझंच काळीच सोलावं.
सध्याच्या देशातील आंबेडकरी समाजाची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक विकेंद्रीकरणता पाहता मला वाटतं ही सल जी आहे ही तुमच्यासारख्या अनेक भीमसैनिकांच्या काळजाला सोलण्याचा किंवा दुखावण्याचा एक प्रयत्न करत असते. पण आगामी काळामध्ये तुम्हाला काही एक आशादायी चित्र दिसतंय का, की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वैश्विक पातळीवर आदर्शवत मानलं गेलंय तो समाज पुन्हा एकवटेल, पुन्हा आंबेडकरी चळवळीची, त्या शक्तीची जाणीव या देशाला होईल? नक्कीच होईल. सध्याची परिस्थिती पाहता हा समाज जो काही साधन सूचितांनी समृद्ध होत गेला आणि त्यामुळे अनेकांच्या संवेदना ह्या बोथट होत गेल्या आणि त्यामुळे माणूस हा स्वनिर्मितीकडे, म्हणजे स्वतःच्या डेव्हलपमेंटकडे जास्त आकर्षित झाला आणि तिथे चळवळ किंवा विचार किंवा आंदोलन हे हळूहळू मागे पडत गेलं. आणि जे काही अशिक्षित असतील, कमी शिक्षित असतील, झोपडपट्टीतले कष्टकरी यांनी खरोखर बाबासाहेबांचे जी चळवळ आहे, आंदोलन आहे हे चालू ठेवलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही घटनेचे पडसाद हे अगोदर झोपडपट्टीत उमटतात. बिलकुल. कारण तिथे जिवंत माणसं राहतात. परंतु होऊ घातलेला काळ हा अनेक संकट घेऊन येणार आहे. लढणं, संघर्ष करणं हे अपरिहार्य होऊन बसणार आहे. निश्चितच सध्याची परिस्थिती आपण पाहतो की पदोपदी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली होते आहे. राष्ट्रीय सार्वभौमत्व पायदळीत तुडवलं जात आहे आणि एक विशिष्ट वर्गाची पुन्हा सत्ता प्रस्थापित होते. तर तुम्हाला काय वाटतं की पुन्हा आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरी समाज हा गुलामीच्या टाचाखाली चिरडला जातोय का? नक्कीच वाटचाल त्या दृष्टीने होत आहे. कारण याला जेव्हा मी माझ्या दृष्टीने पाहतो तो जो काही ठराविक वर्ग आहे त्या वर्णाची सत्ता येऊ पाहते आहे. त्या वर्गाला मी दोष देण्यापेक्षा आपल्याला जे अधिकार प्राप्त झालेत, आपल्याला जे काही उपलब्ध झालं ते आपण समजून घेण्यात कमी पडलो. क्या बात आहे. आपल्याला जी आयुधं मिळालीत ती आयुधं वापरण्यात आपण कमी पडलो. आणि एकूणच भारतीय मानसिकतेच्या बद्दल मी म्हणेन की भारतीय मानसिकतेला संविधान हे भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं स्वातंत्र्याचा जाहीरनामा, स्वातंत्र्याची सनद असलेलं संविधान, हे संविधान भारतातल्या नागरिकांना कळू शकलेलं नाही. हे क्रांती सूर्या, हजारो वर्षाच्या काळोखाचा अधिराज्य उद्ध्वस्त करून आमच्या तनामनातील अंधार नष्ट करून तू आम्हास दैदीप्यमान केलेस. पण तू गेल्यानंतर मात्र आम्ही विझलेल्या हातात मेणबत्ती घेऊन, विझलेल्या मनाने मेणबत्ती घेऊन, हारलेल्या हातात हार घेऊन, गटातटांच्या जथ्याने तुझ्या स्मारकावर जमून दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही करत आहोत तुझी वांज प्रतिकात्मक पूजा. अरे तुझ्या विचारांना तिलांजली ही कसली श्रद्धांजली, तुझ्या विचारांना तिलांजली ही कसली श्रद्धांजली. हे करुणासागरा, तू कमालीचा क्षमाशील आहेस. हे करुणासागरा, तू कमालीचा क्षमाशील आहेस. आम्हास नक्कीच माफ करशील. तुझी लेकरच वाहून घेतील चळवळीस तन मन धना. हीच असेल बाबा तुला खरी खुरी वंदना. हीच असेल बाबा तुला खरी खुरी वंदना. कुठल्याही क्रांतीची सुरुवात, कुठल्याही परिवर्तनाची सुरुवात ही स्वतःपासून होत असते, स्वतःच्या सुधारणेपासून सुरुवात होत असते. बिलकुल. त्यामुळे मी वैचारिक वारसा मानणारा माणूस आहे. त्यामुळे मी कुठल्याही औपचारिकतांना थारा देत नाही. या अनुषंगाची माझी कविता मी आपल्यासमोर व्यक्त करतो. बा भीमा, कमरेत वाकून हात जोडून खोट्या लीनतेचा आव आणून मी वूट सूट कसंही कुठेही करत नाही जय भीम जय भीम जय भीम. हे तथागता गुडघ्यावर बसून माथा जमिनीवर टेकून ऊट सूट कसाही कुठेही करत नाही मी पंचांग प्रणाम 3-3दा. तुझी प्रतीक, तुझी प्रतिमा
मला प्राणाहून प्रिय जरी, पण मी करत नाही तिचं ओंगाळवानं प्रदर्शन. याचा अर्थ असा नाही की माझ्या मनात तुझी श्रद्धा नाही. मला हेही चांगलंच कळून चुकलंय की केवळ सफेद वस्त्र परिधान करून चारित्र्याचा दाखला मिळवता येत नाही. क्या बात आहे. आणि मला हेही चांगलंच कळून चुकलंय की केवळ चिवर घेऊन किंवा केवळ विपश्यनेला जाऊन येऊन स्वतःतील आमूलाग्र बदलाशिवाय, स्वतःतल्या परिवर्तनाशिवाय नैतिकतेचा पुतळा म्हणून मिरवता येत नाही. म्हणून मी माझ्या मनातील मैत्री करुणेचा अंकुर फुलो पाहतोय. क्या बात, क्या बात. आणि हे तथागता, तुझ्या सम्यक विचारांना समर्पण हाच माझा तुला पंचांग प्रणाम आहे. आणि जय भीम हा केवळ शब्द नाही हो, कसाही कुठे उधळायला. जय भीम हा केवळ शब्द नाही हो, कसाही कुठे उधळायला. जय भीम हा तुमच्या माझ्या स्वाभिमानाचा, सन्मानाचा, अस्तित्वाचा, अस्मितेचा, उत्कर्षाचा, हर्षाचा, स्वाभिमानाचा नारा आहे. म्हणून मी बेंबीच्या देठापासून निष्कलंकपणे बोलतोय जय भीम, जय भीम, जय भीम. आणि म्हणून माझं प्रत्येक पाऊल तू दाखवलेल्या वाटेवर, माझं प्रत्येक पाऊल तू दाखवलेल्या वाटेवर. निश्चितच श्रीकांतजी, मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समग्र समाजाचं परिवर्तन केलं आहे. पण आज आपण बघतो की फक्त कपाळाला निळा टिका लावला किंवा घरावर किंवा गाडीवर निळे झेंडे किंवा पंचशिलाचे झेंडे लावले तर आपण आंबेडकरवादी अशी ओळख, मला वाटतं ती चुकीची आहे. तुमच्या आचरणातनं, तुमच्या व्यक्तिमत्वातनं, तुमच्या उत्कर्षातनं जाणवलं पाहिजे की तुम्ही आंबेडकरवादी आहात. आणि तुमच्यासारखे फार कमी असे लोक आहेत की ज्या या वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुधारणावादी वाटेनं जाताना आपल्यासोबत आंबेडकरवाद किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जिथे जिथे जाल तिथे तिथे आपल्या परीने मांडण्याचा प्रयत्न करताय. पण आज जशी आपण देशातली परिस्थिती पाहतोय की एकंदरीतच तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कोंडी होते, याच्यात तुम्हाला एक या भारताचा नागरिक पण आंबेडकरीवादी कवी म्हणून घुसमट होते का? त्रास होतो. म्हणजे सर्वच पातळीवर अत्यंत असहिष्णुतेचं वातावरण निर्मिती सुरू आहे. आणि झुंडशाही म्हणेल, झुंडशाही जसं वाकवेल तसं वाकवण्याचा प्रयत्न होत असताना एका व्यक्तीची अभिव्यक्ती स्वातंत्र्य याची गळचेपी होताना दिसते आहे. परंतु एक निसर्गाचा नियम आहे, ज्या गोष्टीला जेवढा विरोध होतो आणि त्या विरोधाला अत्यंत तितक्याच ताकदीने प्रतिरोध देखील होतो. क्या बात. आणि त्यामुळेच यातच क्रांतीची बीजं रोवलेली आहेत. आणि त्यामुळे प्रत्येकाने, म्हणजे जगातल्या कुठल्याही माणसाने, कोण कुठल्या जाती धर्माचा याच्याशी मी काही संबंध कुठे जोडत नाही, जगातल्या सजीव सृष्टीतील प्रत्येक प्राण्याने मुक्तपणे गावे, मुक्तपणे बोलावे, मुक्तपणे चालावे, मुक्त संहार करावा, मुक्त विहार करावा, क्या बात. मुक्त संचार करावा आणि मस्त जगा आणि जगू द्या, आनंदाने जगावं, आनंदाची प्रेरणा व्हावं, माणुसकीचं गीत गावं आणि माणुसकीचं विश्व व्यापण्यासाठी मानवतावादी विचारांना घेऊन चालावं, अशी एक आंबेडकर कवी म्हणून माझी अत्यंत प्रामाणिक धारणा आहे. निश्चितच जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातील समान संधी, समान दर्जा, समान न्याय ह्या संकल्पना आहेत, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या मूल्यांवर हा देश जोपर्यंत चालेल तोपर्यंत अराजकता आणि गुलामीचं राज्य पुन्हा कधी येणार नाही. ही एक शाश्वत विकासाची या ठिकाणी आपण ग्वाही देऊ आणि थांबूया. आपलं खूप खूप आभार की आपण आपल्या कवितेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या दर्शकांसाठी मांडलेत. धन्यवाद. न सांगितल्या गेलेल्या संघर्ष कथा आकाशगाथा यूट्यूब चॅनलवर.